काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेवरनं भांडणं चालली. पत्रकारांचा उल्लेख केला. ते आम्हाला एकच प्रश्न विचारतात, तुम्ही किती जागा मागितल्या? मी त्यांना असताना म्हणत असतो की तुम्ही पोलीस खात्याचं काम करताय का हे पहिल्यांदा सांगा. की तुम्हाला कोणीतरी वकील पत्र दिलंय तेवढं तरी सांगा. काय चाललंय या बातम्या तुम्हाला द्यायच्या. काय चाललं त्याच्या बातम्या देत नाहीयेत. जे चाललंय ते मी आपल्याला सारं मांडतो. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेवरनं भांडणं चाललेली आहेत. म्हणजे 48 जागांपैकी 15 जागांवरती यांची भांडणं चाललेली आहेत. पंधरा जागांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र, टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाहीत. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे. जे 2.5 वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि 48 जागा वाटू शकले नाहीत त्यांना आम्ही असताना म्हणतोय की 12 मार्चला ते 16 मार्च पर्यंत आचारसंहिता चालू आहे. 12 मार्च पासून किंवा 16 मार्च पर्यंत या दरम्यान आचारसंहिता चालू होईल. आजची तारीख काय? किती दिवस शिल्लक राहिले? आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय? मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील. यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना आम्ही जातो. त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का? ते म्हटलं नाही पुढच्या मीटिंग मध्ये आपण बोलू. आम्ही म्हणतो पुढच्या मीटिंग मध्ये येतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.